आपल्याला चांगल्याच परिचित आहेत आणि पुढचा रिपोर्ट पाहण्याआधी एक पुणेरी पाटी आपल्याला वाचायची आहे। पुणेकरांना नोटीस आहे, फसवलेली बीआरटी आणि खड्ड्यांचा रस्त्यावर उगवलेली गटारीची झाकणं, त्यातून भंगलेले स्पीड ब्रेकर आणि न सापडणारा पादचारी मार्ग, यावरून चालायचं नसल्यास हेलिकॉप्टर घेणे, मनपा अर्थात मनापासून पुणे। तर या पाटीचा नेमका अर्थ काय? या पाटीमुळे असं स्पष्ट होतं की पुणेकर हा पुण्यातल्या ट्रॅफिकला चांगलाच वैतागला आहे आणि असाच एक प्रकार आज पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम थेट अजित पवार यांना सहन करावा लागलाय। त्याचं झालंय असं की अजित पवार आज सकाळीच पुण्यामधील विकास कामांच्या पाहणीसाठी बाहेर पडलेले होते। त्यावेळी एका पुणेकर महिलेनं अजित पवारांना चांगलंच सुनावलेलं आहे। ट्रॅफिकवरून तुम्ही न सांगता आणि ट्रॅफिकच्या वेळेत कधीतरी बाहेर पडा, अशा शब्दांमध्ये या महिलेनं अजित पवारांना सुनावलंय। इतकंच नाही तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यासारखा दौरा तुम्ही आखा, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांना त्यांनी सुनावलंय। त्यामुळे एक प्रकारे एरवी अजित पवार लोकांना सुनावत असतात, मात्र याच अजित पवारांना शेरा सव्वा शेर मिळालाय, अशी चर्चा सध्या पुण्याच्या राजकारणात रंगलेली आहे। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। अंजना कृष्ण प्रकरणानंतर आता कुठे अजित पवारांची गाडी रुळावर आली, म्हणजे अजित पवार त्यांच्या नेहमीच्या धडाकेबाज स्टाईलमध्ये दिसले आणि सकाळी पुण्यात पाहणी करायला पोहोचले। अजित पवारांचा दौरा होता कोंढवा, मुंढवा आणि केशवनगर भागात। पुणेकरांचे बरेच प्रश्न होते, तेच ते वर्षानुवर्षाचे रखडलेले प्रश्न। धड रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही, ट्रॅफिकची कटकट आणि दारुड्यांचा त्रास। अजित पवार आपल्या भागात सकाळी धडकलेत म्हटल्यावर पुणेकरांनी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली। विशेष म्हणजे अजित पवार अशा दौऱ्यांच्या वेळी एरवी कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी यांना कामावरून झापत असतात। आज मात्र अजित पवारांना त्यांच्यासारखीच एक पुणेकर महिला भेटली। केशवनगरमध्ये भेटलेल्या या शेरा सव्वा शेर पुणेकर महिलेनं अजित पवारांनाच सुनावलं, पर्रीकर फिरायचे तसे फिरत चला, न सांगता या आणि इथलं ट्रॅफिक बघा। आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि ह्या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल, आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत। त्याबद्दल काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी तुम्हीच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला। नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये, फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला। पुढे रस्त्यात अजित पवारांना आणखी एक महिला भेटली। तिची तक्रार होती दारूच्या दुकानांबद्दल। अजित पवारांनी तक्रार ऐकली आणि म्हणाले, मी दारूचं दुकान थेट बंद करून टाकेन। अल्कोहोल शॉप्स आहेत तिथे कन्झम्पशन पण होते, म्हणजे खूप त्रास होतोय त्यांचा। 2 शॉप आहेत, हे कंप्लेंट खूप वेळा दिलेली आहे। काल एक मी सांगितलं ना बंद करायला, एक मिनिट, तिथं आजूबाजूला शाळा आहे का? आमचा नियम आहे, शाळा आहे साईडला। हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात, मी एका मिनिटात करून टाकतो। कुणाच्याही असू द्या, त्यांना म्हणा की आज अशा पद्धतीने झाले, नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करीन। त्यांना म्हणा तशी वेळ येऊन देऊ नका, तुम्ही शाळा बांधा आणि इथलं हे सगळं बंद करा। तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा, ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमाने। पुण्यातल्या केशवनगर भागातल्या काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणीच मिळत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी बिल्डरची तक्रार अजित पवारांकडे केली। त्यावर अजित पवारांनी सांगितलं, बिल्डरचं काम थांबवा। जर नागरिकांना अशा पद्धतीनं बिल्डर त्यांचं काम जर थांबलं, ते स्टॉपवर तसं करा ना। आता एवढे नागरिक सांगतायत, त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे। हिंजवडीला असंच झालं, तेव्हा ते सगळे सरळ आले। मुंढवा, कोंढवा आणि केशवनगर भागात पुणेकरांनी आज अजित पवारांना कोंडीतच पकडलं होतं। अखेर अजित पवारांना चूक मान्य करावी लागली। कळलं ना, आमची चूक झाली, आम्ही मान्य करतो, दुरुस्त करतो, आलोय आता सगळे आलो। अजित पवार पुण्याचे कारभारी आहेत, त्यामुळे पुणेकर तक्रारी घेऊन अजित पवारांकडेच जाणार। पुण्यामधली वाटेल ती बांधकामं, ट्रॅफिक आणि न मिळणाऱ्या सोयी यामुळे पुणेकरांमध्ये किती रोष आहे याचा अंदाज अजित पवारांना आला असेल। आता पुण्यातल्या पुढच्या दौऱ्याच्या वेळी
अजित पवारांना आणखी थोडा गृहपाठ करून जावं लागेल। रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।